बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी औरंगजेबासोबत केली होती। मोदी गुजरातमध्ये ज्या ठिकाणाचे आहे तिथून जवळच औरंगजेबाचा जन्म झालाय, त्यामुळे मोदी आणि औरंगजेब यांची विचारसरणी सारखीच असल्याची टीका संजय राऊत यांनी केली होती। विरोधक मला नवीन शिवी देण्याचा विक्रम करतायत, मला आता औरंगजेब म्हणून सन्मानित केलं असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। नरेंद्र मोदी यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली। यावेळी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। देशात लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे। या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत। औरंगजेब या नावानं माझा सन्मान केला जात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संजय राऊत यांना उत्तर देताना म्हटलंय। विरोधकांनी माझ्यावर 104 वेळा टीका केली असल्याचं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। सरकार आपल्या 10 वर्षाच्या कामाचे रिपोर्ट कार्ड ठेवते, मात्र मी पुढील 25 वर्षाचा रोडमॅप बनवतोय। आमच्या तिसऱ्या काळातील पहिल्या 100 दिवसांचा आराखडा देखील तयार असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला। मात्र दुसरीकडे आमचे विरोधक नवनवीन विक्रम करतायत। आज त्यांनी मला 10वी शिवी दिली आणि औरंगजेब म्हणून सन्मानित केलं असं देखील मोदी म्हणाले। सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीतल्या शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चांगलीच नाराजी आहे आणि या नाराजीची सावट सांगलीत उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद मेळाव्यात देखील पाहायला मिळतेय। मिरजेत पार पडणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेसकडून न जाण्याचा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या सभेला एका बाजूला काँग्रेस अनुपस्थितीत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उपस्थित असेल, त्यामुळे आता या जागेबाबत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कोल्हापूरच्या जागेबाबत महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी प्रारंभीपासून समन्वयाची भूमिका ठेवली आहे। यामुळे महाविकास आघाडी या मतदारसंघात आतापर्यंत एकत्रित काम करताना दिसतंय। एकसंधपणे आणि ताकदीनं कोल्हापूरची निवडणूक लढवण्याचा निर्धार महाविकास आघाडीनं केलाय। या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गुरुवारी शाहू महाराज यांची भेट घेणार आहेत। आज दुपारी ठाकरे यांचं विमानतळावर आगमन होईल। यानंतर ते न्यू पॅलेस इथं जाऊन शाहू महाराज यांची भेट घेणार आहेत। या भेटीनंतर ठाकरे मिरजेला रवाना होतील। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सर्वच राजकीय पक्ष अंगद झटकून कामाला लागलेत। भाजपनं 20 उमेदवारांच्या नावांची घोषणा करून यात आघाडी घेतली आहे, पण आता काही ठिकाणच्या उमेदवारीवरून या सत्ताधारी भगव्या पक्षाला पक्षांतर्गत नाराजीचा सामना करावा लागतोय। भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी जळगावसह लगतच्या रावेर आणि धुळे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे। यामुळे राज्यातील 48 पैकी 45हून अधिक जागा जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भाजपपुढे वेगळाच पेस निर्माण झालाय। भाजपनं जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे यांना सलग तिसऱ्यांदा मैदानात उतरवलंय, तर जळगावात स्मिता वाघ यांच्यावर विश्वास दाखवलाय। पण या दोन्ही उमेदवारांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर पक्षात नाराजीची लाट उसळली आहे। रावेरमध्ये रक्षा खडसे यांची उमेदवारी बदलून देण्यासाठी भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राजीनामे दिलेत। रक्षा खडसे या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत, त्यामुळे हा रोष असल्याचं मानला जातोय। उल्लेखनीय बाब म्हणजे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवलाय। रक्षा खडसे यांनी महायुतीत असतानाही आम्हाला कधी समजून घेतलं नाही, त्या नेहमीच विरोधकांच्या भूमिकेत वावरल्या असं त्यांनी म्हटलंय। एकीकडे 40 आमदार असलेल्या फुटीर गटांना जागा वाटपाच्या वाटाघाटी करताना हवं ते मिळत नाही, तर एक आमदार असलेल्या छोट्या पक्षांना मात्र भाजप पायघड्या अंतरतोय असा खोचक टोला शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रात मनसेसोबत आणि तामिळनाडूत भाजपनं 6 पक्षांसोबत युती केल्यानं लगावलाय। दरम्यान मनसेनं महाविकास आघाडीत यावं अशी ऑफर रोहित पवार यांनी राज ठाकरे यांना दिली होती। यानंतर आता राज ठाकरे महायुतीसोबत चर्चा करत असताना रोहित पवारांनी त्यांच्यावर टीका केली आहे। आमदार रोहित पवार म्हणाले की आता लवकरच गुजरातमधील कांदा येणार आहे। गुजरातच्या कांदा उत्पादकांना केंद्र शासनाच्या धोरणाचा कोणताही फटका बसणार नाही, मात्र भाजप सरकारनं गेल्या 4 महिन्यांपासून विविध बंधनं लादून या भागातील कांदा उत्पादकांना अडचणीत आणलंय। कसमादे परिसरात सर्वाधिक कांदा पिकतो। भाजप सरकारच्या निर्णयाचा फटका देखील या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसलाय। त्याचा जाब विचारण्याची वेळ आता आली आहे। शेतकरी आता भाजपला त्याची योग्य परतफेड करतील। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली। खरगे यांनी इलेक्टोरल बॉन्ड्स आणि काँग्रेसच्या बँक खात्यावर IT कारवाईबद्दल सांगितलं। ते म्हणाले की केंद्र सरकार काँग्रेसला लाचार करून मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांच्या गप्पा मारते असं होऊ शकत नाही। आमचं खातं मुक्त केलं पाहिजे। लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या, निवडणुका निष्पक्षपणे पार पडणं आणि सर्व राजकीय पक्षांना समान संधी मिळणं हे लोकशाहीसाठी महत्त्वाचं आहे। ईडी, IT आणि इतर स्वतंत्र संस्थांवर कोणतंही नियंत्रण नसावं। इलेक्टोरल बॉन्ड्सबाबत गेल्या काही दिवसात समोर आलेल्या तथ्यांमुळे देशाच्या प्रतिमेला धक्का बसलाय। सर्वोच्च न्यायालयानं बेकायदेशीर आणि घटनाबाह्य ठरवलेल्या निवडणूक देणगी योजनेत भाजपनं हजारो कोटी रुपये आपल्या बँक खात्यांमध्ये जमा केलेत।
दुसरीकडे मुख्य विरोधी पक्षाचे बँक खातं गोठवण्यात आलंय, त्यामुळे पैशाअभावी आम्हाला समान तत्वावर निवडणूक लढवता येत नाही. सत्ताधाऱ्यांनी खेळलेला हा धोकादायक खेळ आहे. पुढे ते म्हणाले, भाजपनं काही कंपन्यांकडून पैसे कसे घेतले हे मला सांगायचं नाही. सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाची चौकशी करत असल्यानं लवकरच सत्य बाहेर येईल अशी आशा आहे. मी घटनात्मक संस्थांना आवाहन करतो की जर त्यांना मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका हव्या असतील तर त्यांनी आम्हाला त्यांची बँक खाती वापरण्याची परवानगी द्यावी. कोणताही राजकीय पक्ष आयकराच्या कक्षेत येत नाही. रुपाली चाकणकरांचे विचार ऐकून त्यांच्या बुद्धीची कीव येते. त्या आजही जुनाट आणि हजारो वर्षांपूर्वीच्या मानसिकतेत जगत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. त्यावर आव्हाड यांनी ट्विट करत रुपाली चाकणकर यांच्यावर पलटवार केला. ते म्हणाले, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी सुप्रियाताईंबद्दल बोलताना माहेरी किती लुडबुड करावी याला देखील मर्यादा असतात असं म्हणत तमाम स्त्री वर्गाचा अपमान केलाय. आजच्या काळात स्त्री पुरुषांमध्ये भेद राहिलेत कुठे आणि हे भेद नष्ट व्हावेत यासाठी तर लढाई सुरू असते. आदरणीय शरद पवार साहेब यांनी महिलांना दिलेले 50% आरक्षण कशासाठी होतं, राजकारणात मिळालेली संधी कशासाठी होती, याचं उत्तर आहे की महिलाही पुरुषांइतक्याच कर्तबगार असतात आणि त्यांची कर्तबगारी सिद्ध करता यावी या भावना आदरणीय शरद पवार साहेब यांच्या होत्या आणि आहेत. त्याच शरद पवार साहेब यांच्या मदतीसाठी, त्यांच्या अस्तित्वाच्या लढ्यासाठी जर सुप्रियाताई लढत असतील, संघर्ष करत असतील तर त्याला लुडबुड म्हणून संबोधल्यानं रुपालीताई चाकणकर यांच्या बुद्धीचीच कीव येते असं आव्हाड म्हणाले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझ्यासोबत बोलायचं नव्हतं, पण पहाटे 3 वाजता त्यांनी मला फोन केला होता असा गौप्यस्फोट मनोज जरांगे यांनी नुकताच केलाय. तर आचारसंहिता असेपर्यंत मी कायद्याचं पालन करणार आहे, पण मी शांत बसणार नाही असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिलाय. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सगळे चोऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करू असं आम्हाला सांगितलं होतं, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी खोटं बोलून डाव साधला असा आरोप जरांगेंनी केलाय. तुम्ही बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, मग गुन्हे दाखल कसे काय होत आहेत असा सवाल उपस्थित करत जरांगेंनी अप्रत्यक्षपणे बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय. पालक म्हणून तुम्हालाच आम्ही जाब विचारणार असं त्यांनी म्हटलंय. गृहमंत्री आमच्या विरोधात अकसानं वागतायत, माझ्या समाजाविषयी द्वेष व्यक्त होतोय, त्यामुळे बाकीच्या जाती धर्माच्या लोकांनी सावध राहिलं पाहिजे. न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही लढत आहोत, मात्र गृहमंत्र्यांचा द्वेष खूप भयंकर आहे असंही मनोज जरांगे म्हणाले. गुजरातनं नरेंद्र मोदी यांच्यासारखा महान कर्मयोगी पंतप्रधान दिला ही नुसती गुजराती बांधवांसाठी नाही तर अवघ्या भारतवासियांसाठी अभिमानाची बाब आहे असं म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर पलटवार केलाय. खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांची तुलना मोगल घराण्यातील 6वा बादशाह औरंगजेबशी केली होती. भाजप नेते राऊतांच्या या विधानाचा चांगला समाचार घेत असल्याचं पाहायला मिळतंय. चित्रा वाघ यांनी इथं ओशाळले लॉजिक असं शीर्षक देत या संदर्भात ट्विट केलंय. संजय राऊत यांच्या याच लॉजिकनं बोलायचं झालं तर त्यांचे नेते उद्धव ठाकरे आणि दाऊद इब्राहिम हे तिघांचाही जन्म कोकणात झाला. या तिघांनीही मुंबईसह कोकण प्रांत नासवला, पण या परिसरात जन्माला आलेल्या इतर शेकडो कर्तृत्ववानांनी तर त्याची कीर्ती वाढवली. त्यामुळे कोण कुठे जन्माला आले यावरून कुठल्याच प्रांताला, राज्याला कमीपणा न लेखण्याचं कारण नाही असं त्यांना सुनावलंय.